स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना डावकुऱ्याताचा विकी मुंबईकर तर दुसऱ्या बाजूला नयन कोळी ज्याने या पहिल्या मॅच मध्ये आक्रमक अशी फलंदाजी साकारली होती आणि धावसंख्येचा जो डोंगर उभारला होता त्यामध्ये सिंहाचा वाटा त्याने उचलला होता आणि सामनावीराचा पुरस्कार त्याला त्यासाठी देण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय नुकताच ज्याने विजय संपादित केलाय अभिषेक जोशी ज्याने अर्धशतक लगावलं या स्पर्धेतलं पहिलं आणि वैयक्तिक या क्रीडांगणावरचं या सीझनचं त्याचं दुसरं अर्धशतक. ज्याप्रमाणे सचिन गिरी यांनी मगाशी उल्लेख केला की त्याचं हे फेवरेट आणि लकी ग्राउंड अभि जोशीचा आणि तो आता आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी साकारत असताना. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा आमचे पंच मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळतात संजय पांचाळ सर आणि त्याचबरोबर विशालजी भोईर पंचाच्या भूमिकेमध्ये. पाऊस थोडासा थांबलाय, पाऊस थोडासा विश्रांती घेतोय. गेल्या काही दिवसापासून 2 ते 3 दिवसांपासून आपण पाहतोय की अचानक मुसळधार पावसाच्या सरी कोसळतात आणि काही वेळासाठी पुन्हा थांबतात. असा ऑन ऑफ प्रकारचा पाऊस आपण अनुभवतोय. आजही सकाळपासून अशाच पद्धतीने पाऊस कोसळत असताना आणि खऱ्या अर्थाने या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा जी आहे ती द्विगुणित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला आपण सुरुवात करूया. दोन्ही टीम्सला मात्र शुभेच्छा असतील. त्यानंतर एपी बॉयज नेरुळ विपक्ष रिद्धी सिद्धी कोपरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना देखील विनंती आहे की आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस आपण करणार आहोत. विकी मुंबईकर यांना आपण पाहतोय स्ट्राइक घेत असताना. 4 ओव्हरची मॅच आहे. हाही सामना 4 षटकांचा असेल आणि पहिलं षटक हाताळेल तो मनोज सज्ज आहेत आमचे टेक्निकल मेंबर, सज्ज आहेत आमचे पंच आणि मॅचला होते सुरुवात. मनोज चव्हाण टू विकी मुंबईकर. पहिला चेंडू राऊंड तो विकेट हाताळत असताना कमी गतीने टाकलाय आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय जिथे अभिषेक जोशी यांना आपण पाहतोय. चांगला चेंडू, सटीक टप्पा आणि योग्य अशी लाईन आपल्याला पाहायला मिळाली. विकी मुंबईकरच्या अगेन्स्ट डावकुऱ्याताचा फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर. रनअप मध्ये काही सवयत आहे मनोज चव्हाणच्या. पहिला बॉल बीट केलाय. अगदी भन्नाट वेग असताना आपण पाहतोय की मध्ये मध्ये स्लोअर वनचा वापर या क्रीडांगणावर अनेक गोलंदाज करतायत. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता आणि एज लागली, बॉल गेला तो पाठीमागे सर्व विकेट किपरकडे. इनसाइड आउट कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे विकी मुंबईकरचा आपण पाहतोय, मात्र तो हाणून पडलाय. 2 बॉल डॉट. 2 कॅमेऱ्यांनी आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय ज्याचं संपूर्ण श्रेय आपण क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीला देऊया. आज त्यांची संपूर्ण टीम स्वतः त्याचे प्रोप्रायटर सचिनजी मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये काम करते. स्लोअर वन बॉल इथे मात्र आणि त्याबरोबर थोडासा बाउन्स होताना पाहायला मिळाला आणि एक धाव मात्र नक्कीच दिली जाते पंचांच्या माध्यमातून. घोषंगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आपण पाहतोय. धावफलकाला सुरुवात. पहिली धाव यावेळेस धावफलकावर. पहिल्या 3 बॉलवर तरी मनोज चव्हाणचं वर्चस्व इथे पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. कम्प्लिटली व्हेरिएशन पाहायला मिळतंय. यावेळेस भरपूर गतीने टाकलेला हा चेंडू पाहायला मिळालाय. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. टप्पा पडल्यानंतर अँगल चेंज झाला कारण ज्या ठिकाणी अभि जोशीने बॉल कलेक्ट केलाय त्या वरून आपल्याला अंदाज येतोय की बॉल नक्कीच हलकासा काटा बदलला होता टप्पा पडल्यानंतर. लाजबाब टेलिकास्ट आपण अनुभवताय 2 कॅमेऱ्यांनी 2 अँगलनी क्रीडा स्पर्धा. यावेळेस मात्र
टोला लगावलाय, रडार मधला चेंडू, चुकी झाली, टप्पा चुकला आणि इथे कार्यक्रम झालाय आणि बॉल गेले सीमारेषा पलीकडे. ऑन साइडला क्लिअर करत षटकारासाठी तयारच होता विकी मुंबईकर. अशा प्रकारच्या चेंडूसाठी बॉडी स्ट्रेच केली हलकीशी, एक पाय पुढे टाकला आणि तदनंतर मात्र बरोबर मधोमध घेतलं या बॉलला. 6 धावा धावफलकावर ऍड होत असताना एकूण धावसंख्या 7च्या घरामध्ये. अंतिमचा बॉल मात्र इथं येणं बाकी. शेवटचा बॉल, पहिले 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले, सुरेख हाताळले. त्यानंतर 5व्या बॉलवर मात्र टप्पा चुकला आणि त्यावर मात्र विकी मुंबईकरच्या माध्यमातून आला हा एक उंच असा षटकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल गेलाय तो डिक्लेअर मध्ये. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय आणि एका धावेने धावफलक जाऊन थांबलंय ते 8च्या घरामध्ये. 8 फॉर नन, बिनबाद 8 धावा. म्हणजे एक तो षटकार जर सोडला तर उर्वरित 5 चेंडूंवर फक्त 2च धावा आल्यात. अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली मनोज चव्हाणची. तरी हरकत नाहीये, सिंगल डिजिट मध्ये धावा खर्च केल्यात. 8 धावा एक्सप्लेनेशन करावं लागेल आता. नयन कोळी ज्याने पहिल्या मॅच मध्ये अफलातून इनिंग साकारली होती, त्याला खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये तशी स्ट्राईक मिळाली नाही. सर्व विकी मुंबईकरने ते षटक खेळून काढलं आणि 8 धावा त्या षटकामध्ये आल्यात. हरिओम दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफूट वरनं पंच केलंय, गॅप मधला बॉलला ढकललंय, फ्लाय होतोय बॉल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर धमाका उडवून दिलाय तो म्हणजे नयन कोळीने आणि स्वतःचं खातही उघडलंय षटकाराने. बघा ऍक्शन रिप्ले, बॅकफूट वरनं जोर लावला, ताकद लावली, पॉवर जनरेट केली आणि तदनंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला हा एक क्लासिकल षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. लाजवाब हिटिंग, अगदी बॅकफूट पंच आपण म्हणूया. आणि 6 धावा पहिल्याच बॉलवर हरिओमच्या विपक्ष. प्रेशर थोडस निर्माण करत असताना हा षटकार. धावसंख्या 14च्या घरामध्ये, 14 रन्स. यावेळेस फुल टॉस, बॅट तुटलीये. तुटलीये का निसटलीये? तुटलीये. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. त्याचा दांडा हातामध्येच राहिलाय नयन कोळीच्या आणि उर्वरित भाग मात्र तुटलाय. आणि नक्कीच थोडासा निराश असेल तो, त्याची फेवरेट बॅट असणार हे निश्चित, कारण त्याच बॅटीने त्यांनी अगोदरच्या इनिंग मध्ये भरपूर धावा मात्र बनवल्यात. ग्रीप हातामध्येच राहिलाय आणि रिप्ले बघा, ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. भरपूर वेगाने मारला होता, बॉलही वेगाने होता प्रचंड आणि बॅट तुटली, पाठीमागे गेली आणि अगदी विकेट किपरच्या मागे जाऊन पडली. आणि बघा त्यांनी बॅट तुटलेली बॅट उचलली आणि तदनंतर बॅटला हलकस चुंबन केलं, कारण थोडासा निराश तोही होताना पाहायला मिळाला. आणि एक सर्व क्षणचित्र आपल्याला क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत स्लो मोशन मध्ये. नवीन बॅट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नयन कोळीच्या हातामध्ये पाहायला मिळेल. आता बघूया या नवीन बॅटीने आता तो कशा पद्धतीने रन करतोय. धावसंख्या नक्कीच 2 ने मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाली, 16 वर जाऊन पोहोचली. इथे पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, टप्पा थोडासा पुढे, वेग जास्त. विकेट किपरने उर्वरित काम केले, पूर्ण डॉट बॉल. क्षण रिप्ले बघा, प्रत्येक गोष्ट इत्यंभूत या क्रीडांगणाची आपल्याला पाहायला मिळते. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा आपण पाहतोय कव्हर करण्यात आली. वेगवेगळे अँगल, वेगवेगळे रिप्लेस आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज बॉल गेला, घोषांकित मध्ये सिंगल मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. आता बदललेले बॅट आणि लक थोडासा फॅक्टर जो आहे तो दुसऱ्या बाजूला ऐरोली कोळीवाडाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल का, कारण रिदम थोडासा ब्रेक झालाय नयन कोळीचा असं चित्र दिसतंय. मात्र चांगला बॅट्समन आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तो फॉर्म परत आणायला जास्त वेळ लागणार नाही. दुसऱ्या बाजूला विकी मुंबईकर सातत्याने त्याच्याशी चर्चा करताना पाहायला मिळतोय. यावेळेस बघा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फ्लाय होत असताना अगदी स्ट्रेट बॅटने स्ट्रेट हिट. नयन कोळी ब्रँडेड षटकार, ओव्हर पिच बॉल होता, समोर टाकला, पुढे टाकला. बॅट फ्लो पहा आपण, अगदी स्ट्रेट, अगदी परफेक्ट क्रिकेटिंग शॉट, अगदी लेदर बॉल, कॉपी बुक साइड प्रकारचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला तो नयन कोळीच्या बॅटमधनं.
धावसंख्या वेगाने पुढे सरकते 23च्या घरामध्ये. नयन कोळी 5 बॉल 15. यावेळेस ब्लाइंडर फटका खेळलाय, बॉल गेलाय तो पाठीमागे. आपण पाहिलं तर फायनलिंगचं क्षेत्र जे की घोषांकित आहे, सिंगल मिळते या बॉलवर आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24च्या घरामध्ये आणि 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाले. 16 धावा हरिओमच्या या षटकामध्ये आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. नयन कोळी आणि विकी मुंबईकर 6 बॉल 7. 2 ओव्हर नंतर 24 धावा. 12ची सरासरी सध्या मेंटेन ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या चर्चा होते, आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर कशा पद्धतीने गोलंदाजाला टिप्स दिल्या जातात. तिसऱ्या षटकामध्ये जिथे हितेश आपल्याला पाहायला मिळेल. हितेश पतंगराव यांना आपण पाहतोय. टिप्स दिल्या गेल्यात कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायला हवी, मार्गदर्शन केलं गेलंय. कारण ज्या पद्धतीने हे 2 फलंदाज सुरुवातीला फलंदाजी करतात पहिल्या मॅच मध्ये, अगदी शेवटपर्यंत ही भागीदारी तशीच सुरू राहिली. 66 धावा तिथे उभारल्या गेल्या होत्या निर्धारित 4 षटकांमध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा हे दोन्ही फलंदाज अगदी तशाच पद्धतीने फलंदाजी साकारत असताना हितेशला मात्र आता मोठी जबाबदारी आहे. कारण विकेट्स त्याला काढायची, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल त्याला जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा आहे. ही भागीदारी फोडावी लागेल. पहिलाच चेंडू आणि तीक्ष्ण बाउन्सर, चांगल्या पद्धतीने स्टॉप केला तो अभि जोशीने आणि कोणती धाव इथे मिळत नाही. डॉट बॉलने सुरुवात. आज संपूर्ण दिवसभर जर आपण पाहिलं आतापर्यंत दुसरा सामना, विकी मुंबईकर थोडासा 19-20 पाहायला मिळाला. मध्ये मध्ये षटकार आणि इथे फ्लॅट फटका आहे आणि चांगला स्टॉप केलाय. अप्रतिम आपल्याला दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. विकी मुंबईकरने चांगला फटका खेचला होता, अगदी फ्लॅट फटका, मात्र डिसबॅलन्स झाला क्षेत्ररक्षक, मात्र बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झाला. मिळाली फक्त सिंगल. धावसंख्या 25 पहिला बॉल डॉट आणि तदनंतर मात्र आली सिंगल. नयन कोळी जेवढी जास्त स्ट्राईक करणं, आज त्याचा दिवस आहे. आज त्याचा फॉर्म अफलातून पाहायला मिळालाय. रिदम चांगला आहे, मोमेंटम चांगला निर्माण करतोय तो बॅटिंगच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा एच आणि मिळेल फक्त सिंगल. फुटवर्क चांगलं पाहायला मिळतंय, मात्र जेव्हा जेव्हा बॉल परफेक्ट मिडल येतोय ना, कनेक्ट होतोय ना, तेव्हा तेव्हा चौकार षटकार पाहायला मिळतोय. मात्र जेव्हा जेव्हा बॅटच्या खालच्या बाजूला बॉटमला चेंडू लागतोय तेव्हा तेव्हा फक्त सिंगल डबल्सवर मात्र समाधान व्यक्त करतायत दोन्ही फलंदाज. कारण हाफ ग्राउंड आहे, त्यामुळे तुम्हाला कव्हर पासून स्क्वेअर लेग पर्यंत खेळावं लागणार आहे. त्या दिशेला मात्र तुम्हाला फटके मारावे लागतील. 26 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र उत्तुंग असा फटका पाहायला मिळतो. अंतर पार करेल का, आणि गेलाय तो स्क्वेअर लेग ला क्लिअर करत डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नयन कोळीच्या बॅटमधून आलेला षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे जागेवर फिरला, बॅटही फिरवली आणि बॉललाही फिरवलं ते सीमारेषा पलीकडे. ते म्हणजे नयन कोळीने एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळत असताना त्याच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 32 धावा स्कोर कार्डवर. 32 विदाउट लॉस. गावदेवी दिबाळे. टॉस जिंकला नक्कीच कोळीवाडा टीमने, ऐरोलीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो निर्णय आतापर्यंत सबशेल अपयशी करून दाखवलाय या दोन्ही फलंदाजांनी. चांगली बॅटिंग साकारत असताना यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा बॅकफुटवरनं बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस इथे पाहायला मिळत आहेत. या रबर बॉल क्रिकेटमध्ये, पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये षटकारांचा पाऊस इथे पाडत असताना नयन कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच फॉर्म, तीच दहशत आणि तोच दरारा या सेकंड मॅच मध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्डवर. याच क्रीडांगणावर गेल्या पर्वामध्ये, गेल्या सीझन मध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील षटकारांची आतिषबाजी नयन कोळीने केली होती. लोवर फुल टॉस बॉल खोदून काढलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय समोरच्या दिशेला, मात्र अडला जाईल, मात्र बाहेर गेलाय. धावा किती मिळतील?
चौकार आहे, कारण त्या रेलिंगच्या बाहेर गेलाय बॉल. नक्कीच डायरेक्ट गेला तर षटकार आणि इतर कोणत्याही पद्धतीने गेला तर चौकार आहे. त्यामुळे 4 धावा इथे मिळतात. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42-42. नयन कोळी 10 बॉल 33. जबरदस्त स्ट्राईक रेटने बॅटिंग त्याची सध्या सुरू आहे. आणि विकी मुंबईकर 8 बॉल 8. त्याने त्याचं काम बखूबी केलंय. फक्त स्ट्राईक रोटेशनचं काम त्याने केलंय आणि नयन कोळीला स्ट्रायकिंग एंडवर आणण्याचं काम केलंय. कारण त्याला माहिती आहे की संघाचं हित त्याच्यामध्येच आहे की ज्या पद्धतीने नयन कोळीने फॉर्म पकडलाय आज संपूर्ण दिवसामध्ये, त्या अनुषंगाने मात्र त्याची फलंदाजी इथे महत्वाची असणार आहे. चला मॅचला आपण थोडी गती देऊया. नेक्स्ट मॅच एपी बॉयज नेरूळ विपक्ष रिद्धी सिद्धी कोपरी. या ओव्हर नंतर आपल्याला टॉस करायचे, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर उपस्थित राहा. रिद्धी सिद्धी कोपरी योगेश भोईर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील अगेन्स्ट एपी बॉयज नेरूळ. पहिलाच बॉल यावेळेस एज आणि घोषांकी क्षेत्र. अनिकेत आपण पाहतोय शेवटचं षटक हातात असताना टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने उसळी घेतली या बॉलने आणि त्यामुळेच एक स्लाइस एज आणि बॉल तो विकेट किपरच्या डोक्यावरनं गेला तो घोषांकी क्षेत्रामध्ये. 43 धावा अंतिमचे 5 बॉल या पहिल्या इनिंगचे आपण पाहतोय. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक विकी मुंबईकर. ट्रेडमार्क फटका इथे पाहायला मिळतोय. मनगटाचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय मात्र हवाई सफर, हवाई हल्ला. बघा ऍक्शन रिप्ले. मनगटाचा वापर, रिस्कचा वापर केलाय आणि इथे मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि प्रॉपर एक्झिक्यूट करून 6 धावा प्राप्त करतोय तो विकी मुंबईकर आणि 10 बॉल 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक एकूण धावसंख्या 49च्या घरामध्ये सध्या गावदेवी दिवाळे. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न, हाणून पाडला तो अनिकेतने. यावेळेस मात्र दमदार कमबॅक त्याने केलं. टप्पा थोडासा मागे केसला, उसळी प्राप्त केली अगदी चेहऱ्याच्या जवळून. विकेट किपर अभि जोशी तैनात त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबलाय. 3 बॉल आणि 7 धावा आतापर्यंत खर्च करत असताना अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये 66 धावा उभारल्यात गावदेवी दिवाळीनं, मात्र या मॅच मध्ये आता 49 वर जाऊन थांबलाय आणि 3 बॉल अजूनही येणं बाकी आहे. बघूया आता कुठपर्यंत मजल मारतील हे दोनही फलंदाज बॅटच्या सहाय्याने. विकी मुंबईकर नॉन स्ट्राईकला. नयन कोळी आहे 10 बॉल 33 वर खेळत असताना. न बॉल हातात ना कदाचित निसटलाय, ग्रीप प्रॉपर झाला नव्हता आणि सिंगल मिळते. 50 धावा सांघिक अर्धशतक गावदेवी दिवाळीचं पूर्ण होत असताना आणि हा फ्री हिटचा चेंडू. 3 बॉल अजूनही बाकी. 3 बॉल मध्ये 10 ते 12 धावा जरी आल्या तरी एक 60च्या वर धावसंख्या, जे की एक चांगलं टार्गेट असू शकतं. कारण पहिल्या मॅच मध्ये 66 धावा डिफेंड केल्यात गावदेवी दिवाळीने अगेन्स्ट RSS स्पोर्ट्स गोठवलीच्या विपक्ष. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करताना दिसतील ते. दुसऱ्या बाजूला अनिकेत वाचवण्यासाठी प्रयत्न करेल. फ्री हिटचा बॉल यावेळेस मात्र अप्पर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन कंप्लीट होत असताना दुसरीचा प्रयत्न, बॉल हातात निसटलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा देखील प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे विकी मुंबईकर होईल बाद. मात्र माइंडसेट चांगला होता की नयन कोळी स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. 2 धावा धावफलकावर ऍड होतील 52च्या घरामध्ये आणि रनआउट व्हावं लागेल ते विकी मुंबईकरला. चला नवीन बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. चला जास्त वेळ आपण घेऊ नका. आज एकूण 13 मॅचेस आपल्याला कव्हर करायचेत. पहिल्या ग्रुपमधील 7 मॅचेस, दुसऱ्या ग्रुपमधील 3 प्लस कालची 1 अशा 4 आणि त्यानंतर मात्र सेमीफायनल आणि फायनल अशा 13 मॅचेस आज संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचेत. नवीन फलंदाज हाही नयन कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. एक नयन कोळी क्रीडांगणामध्ये आहे. 10 बॉल 33. दुसरा नयन कोळी दाखल झालाय. अंतिमचे 2 बॉल, शेवटचे 2 बॉल येणं बाकी. धावसंख्या आहे 52. 52 for 1. कमी गतीने टाकलेला बॉल होता.
चकवून गेला नयनला आणि एक सिंगल मिळेल 22च्या रूपामध्ये. विकेट किपरलाही बीट करून गेला. धावसंख्या 53 आणि अंतिमचा बॉल इथे मात्र येणं बाकी आहे. कितपर्यंत मजल मारेल, षटकार चौकार येईल का? एबिलिटी आहे ती नयन कोळीकडे. दुसऱ्या बाजूला अनिकेत सज्ज. यावेळेस कमी गतीने टाकलाय, शरीरावर जाऊन आदळलाय बॉल. चतुर गोलंदाजी, सुपर बॉलिंग. अंतिमचे काही चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलेत. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि 54 या धावसंख्येवर मात्र धावफलक नेऊन ठेवलंय ते गावदेवी दिवाळीच्या या फलंदाजांनी. नयन कोळी नॉट आउट. 12 चेंडू 34. नयन कोळी नॉनस्ट्राईक वर थांबला, त्याला काही संधी मिळाली नाही. विकी मुंबईकरने देखील चांगली बॅटिंग साकारली आणि 55 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलंय त्या ऐरोली कोळीवाडा या टीम समोर निर्धारित 24 चेंडूंमध्ये. चला करूया आपण टॉस. एपी बॉयज नेरुळ विपक्ष रिद्धी सिद्धी कोपरी, बोथ द कॅप्टन्स. आपल्याला विनंती, आपण या आमच्या मुख्य मंचावर टॉस साठी. पंचावन्न धावा चेस करायच्यात आणि नक्कीच आपण स्क्रीनवर पाहताय ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण ही स्पर्धा प्रत्येक वर्षी टेनिस बॉल, रबर बॉल दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय, भरवत असतो गावदेवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या मच्छिंद्र दादाला. आणि त्यांची सर्व ही क्षणचित्र, त्यांच्या सर्व आठवणी आपण या स्क्रीनवर पाहतोय. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमधील त्यांच्या ट्रॉफीज बरोबरची क्षणचित्र, त्यांच्या टीम बरोबरची क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या आपल्या स्क्रीनवर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. आणि नक्कीच सर्वांच्या स्मरणात कायम राहतील दादा, आपले मच्छिंद्र दादा. 55 धावा चेस करायच्या ऐरोली कोळीवाडाला निर्धारित 24 चेंडूंमध्ये आणि लक्ष असेल ते अभिष जोशीच्या फलंदाजीवर. पहिल्या मॅच मध्ये मात्र अर्धशतकी खेळी त्याने मात्र साकारली होती आणि गोलंदाजांवर मात्र अक्षरशः बरसला होता. 21 चेंडूंमध्ये 69 धावांची विस्फोटक इनिंग. आणि आता लक्ष आहे ते 55 धावांचं, ज्याच्या त्या खेळीसाठी सूर्यकांत मडवी अर्थात बाळादादाकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइजही त्याला दिलं गेलं. सूर्यकांत दादा नेहमीच आपण पाहिलं तर युवा खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि याही मॅच मध्ये अभिष जोशीकडनं नक्कीच अपेक्षा असतील. आता दुसऱ्या बाजूला गावदेवी दिवाळीचे हुकमी गोलंदाज, फलंदाजांवर मात्र नक्कीच भारी पडतील का हेही पाहावं लागेल. जिंकणारा संघ तिसऱ्या फेरीमध्ये लगेचच प्रवेश करेल. उत्तरार्धाला होते सुरुवात. अभिष जोशी आणि अनिकेत साळुंके आणि विकी मुंबईकरच्या हातामध्ये आहे पहिल्या षटकाची जबाबदारी. 24 बॉल आणि
55 धावांचं लक्ष प्रति षटक आपण जर पाहिलं सरासरी जवळजवळ 13ची 14ची सरासरी जवळजवळ गाठावी लागेल. पहिला बॉल अफलातून डिलिव्हरी आणि आता आपण पाहतोय की नयन कोळीही थोडासा क्लोज उभा आहे, त्यामुळे अभि जोशीला आता जास्त फुटवर्क पुढे येऊन मारता येणार नाहीये. त्यामुळे आता तो कशा पद्धतीने फलंदाजी करेल, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न त्याच्यावरही होत असताना विकी मुंबईकर बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या लढत मैदानाच्या आतमध्ये बॅटल रंगलंय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने यावेळेस गॅपबंद खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप केले. 1 रन कंप्लीट झाली आहे. आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये विकेटच्या मध्ये चेंडू गेला होता, चांगला स्टॉप केला त्या बॉलला. दुहेरी धाव दुसऱ्या बॉलवर धावसंख्या सुरुवात होते धाव फलकाला. 55 धावा बनवायच्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि आता मात्र 22 बॉल 53ची इथून पुढे गरज असणार आहे नेक्स्ट राऊंड मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. मशिद स्मृती चषक आपण पाहताय, अनुभवताय, आनंद घेताय. यावेळेस चांगला चेंडू टप्पा पुढे ठेवला होता, स्विंग अँड मिस कम्प्लिटली. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा थोडासा पुढे बॅट फिरली मात्र चेंडू सरळ विकेट कीपरकडे जाऊन थांबलाय, जिथे नयन कोळी नावाची भिंत उभी आहे आणि त्याने चेंडूला मात्र योग्यरित्या स्टॉप केले. प्रेशर बिल्डअप केलं जात आहे पहिल्याच ओव्हर पासून, ते म्हणजे अभि जोशीवर, ज्याने पहिल्याच मॅच मध्ये खेळत असताना 69 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आणि त्याच्या विरुद्ध मात्र हा दबाव टाकण्याचा प्रयत्न गावदेवी दिवाळे, विकी मुंबईकर, नयन कोळी आणि टीम करत असताना पुन्हा एकदा यावेळेस मात्र अपील केली गेली आहे, मात्र अपील खारिज केली आहे, फेटाळून लावली आहे पंचांनी. उत्साह भरपूर होता, महत्वाची विकेट आहे, गावदेवी दिवाळीला देखील माहिती आहे. लाऊड अपील केली गेली मात्र पंच आमचे तटस्थ पाहायला मिळाले. सुपर बॉलिंग, नेत्र दीपक अशी गोलंदाजी, डोळ्यांचं पारणं फेडणारी गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. विकी मुंबईकर या मॅच मध्ये, या क्रुशियल मॅच मध्ये अगेन्स्ट इम्पॉर्टंट बॅट्समन समोरच्या टीमचा असताना समोर अभि जोशीच्या विरुद्ध 4 चेंडू आणि आपण पाहतोय फक्त 2च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 20 बॉल 53ची गरज. यावेळेस खोलव्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, रन मिळते सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे 3. आता 19 बॉल 52ची आवश्यकता. अंतिमचा बॉल, लास्ट बॉल पहिल्या ओव्हर मधील. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत साळुंके पहिला बॉल फेस करत असताना वैयक्तिक 19 बॉल 52. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक राहिले, कंजूस गोलंदाजी विकी मुंबईकरच्या माध्यमातून पूर्णपणे रोख लावलाय त्याने फलंदाजांवर. यावेळी चांगला चेंडू राईज झाला, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि बीट केला अनिकेतला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि इकॉनॉमिकल स्पेल संपवत असताना विकी मुंबईकर फक्त 3 धावांचं षटक हाताळलंय आणि दबाव मात्र निर्माण करत असताना ऐरोली कोळीवाडाच्या या दोन्ही फलंदाजांवर अभिषेक जोशी आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत साळुंके. आता 18 बॉल 52ची आवश्यकता. एक चुरशीची लढत याही वेळेस आपल्याला अपेक्षित असणार आहे या टीम्स कडनं. 18 बॉल 52 लक्ष असणार आहे अभि जोशीच्या फलंदाजीवर. दुसऱ्या बाजूला अनिकेत साळुंके कशा पद्धतीने त्याला मात्र साथ देईल आणि आता दुसरं षटक मात्र कोणाच्या खांद्यावर दिली जाईल जबाबदारी. देवेश कोळीला मात्र पाचारण केलं गेलंय. 18 बॉल 52 महत्वाचं असलेले षटक. मोमेंटम कोणाच्या बाजूने पुन्हा एकदा निर्माण केला जाईल आणि या षटकामध्ये जर कमीत कमी धावा आणि विकेट्स येत आहेत तर गावदेवी दिवाळी संघ पकड हळूहळू मजबूत करत असताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये शिरकाव करताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला अभि जोशीचा फॉर्म पुन्हा एकदा त्याला गवसेल का या मॅच मध्ये, कारण 18 बॉल 52 असं समीकरण सध्या समोर आहे. हा बॉल सोडून दिलाय व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच सांगतायत व्हाईट बॉल. अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 4. 18 मध्ये आता करायच्या 51 धावा. 17ची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट 17 रन्स पर ओव्हर असा येऊन थांबलाय आता. चांगला चेंडू यावेळेस
टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा अँगल बदलतोय आणि शरीराचा वेध घेतोय, पायावर जाऊन आदळतोय. सुपर बॉलिंग. मग ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर 2 कॅमेऱ्यांनी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पकड ठेवली फलंदाजांवर. पेड्या पायामध्ये जवळ जणू पेड्या ठोकण्याचं काम केलंय, साखळदंड लावण्याचं काम केलंय या गोलंदाजांनी आतापर्यंत. मात्र इथे पलटवार करताना पाहायला मिळतोय, मात्र सरळ गाठलंय ते फिल्डरला क्षेत्ररक्षक प्रिथेशच्या हातामध्ये. आणि महत्वाची विकेट, बिग ब्लो, महत्वाची विकेट. धाबे दणाणलेत डगआउट मध्ये ऐरोली कोळीवाडाचे, कारण अविज जोशी बॅक टू पवेलियन. आणि ही विकेट संपादित केली आहे ती देवेश कोळीने. महत्वाची विकेट प्रितेशचा अंडर प्रेशर. हा इम्पॉर्टंट कॅच आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी पकडलाय. महत्वाची विकेट बिग ब्लो इथे प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो देवेश कोळी आणि प्रितेशचा तो अफलातून खेळ. दबाव वाढत चाललाय आता ऐरोली कोळीवाडावर. 16 बॉल 51 ची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मनोज चव्हाण दाखल होत आहेत. अनिकेत ऑलरेडी आहे. चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागेल आपल्या टीमला. विजयश्री खेचून आणावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला देवेश कोळी. यावेळेस टॉपेज आणि बॉल फ्लाय झालाय तो गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळते फक्त सिंगल. 15 बॉल 50 आता इथून पुढे करायच्यात. पंधरा बॉल 50. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, मात्र गती जास्त होती. विकेट किपरला मात्र बीट करून गेलाय. सिंगल मिळते. बॅटकट आहे, पंचांचा इशारा येतोय. इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. आता समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. त्याच दरम्यान या ठिकाणी युवा उद्योजक भूषणजी पाटील दादांचं साहेबांचं आगमन होत असताना विशेष सहकार्य या स्पर्धेला त्यांचं लाभलंय. भूषणजी पाटील साहेबांचं आगमन, युवा उद्योजक आपल्या धारावे नगरीतील, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो शब्द सुमनांनी या मच्छिंद्र स्मृती चषकामध्ये. वेलकम दादा, सहर्ष स्वागत आहे आपलं. मॅचच्या दिशेने आपण जातोय. सध्याच्या घडीला स्ट्रगल मध्ये सापडलाय तो म्हणजे ऐरोली कोळीवाडा संघ. 13 चेंडू 43 ची अजूनही आवश्यकता. मॅचला थोडी गती द्या प्लीज. अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. समीकरण अवघड ऐरोली कोळीवाडा टीम साठी आपल्याला होताना पाहायला मिळतंय. विकेट गमावली आणि रन्सही आल्या नाहीयेत. पुन्हा एकदा यावेळेस अप्पर कट केलंय, मात्र बॉल गेलाय तो डिक्लेअर मध्ये. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. आता 12 बॉल आणि 42 ची आवश्यकता आहे. प्रति षटक 21 ची सरासरी गाठावी लागेल. अनिकेत आणि त्याचबरोबर मनोज चव्हाणला चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे ती म्हणजे गावदेवी दिवाळीच्या या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 3 धावा, इकॉनॉमिकल षटक विकी मुंबईकरचं, आणि तदनंतर मात्र देवेश कोळीने महत्वाची विकेट मिळवली ती अभिज जोशीची, आणि धावा खर्च केल्या त्या म्हणजे 10. 13 धावा 1 विकेट. आता 12 मध्ये करायच्यात 42. नेक्स्ट मॅच एपी बॉयज नेरूळ आणि रिद्धी सिटी कोपरी. एकतर्फी सामना हा होतोय की काय आपल्याला हे पाहावं लागेल, कारण एक बिग फाईट मॅच असताना मात्र आतापर्यंत तरी इथे गावदेवी दिवाळी टीमच्या गोलंदाजांचा आणि क्षेत्ररक्षकांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना, पिछेहाट होत असताना ऐरोली कोळीवाडा टीमची होताना पाहायला मिळते. आणि आता इथे एक्सेलरेशन हे महत्वाचं आहे. धावगती वाढवणं हे महत्वाचं असणार आहे जर विजय तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर. निखिल कोळीला हे तिसरं षटक सोपवलंय.
गावदेवी दिवाळी टीमने 12 बॉल 42 करायचे इथून पुढे. पहिलाच बॉल यावेळेला हा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक थोडासा समतोल ढासळत असताना पाहायला मिळाला. पावसाळी क्रिकेटची मजा अनुभवायला आपल्याला मिळते. क्रीडांगणावर मिळते फक्त या ठिकाणी सिंगल. बघा ऍक्शन रिप्ले. क्षेत्ररक्षक जोराने धावले त्यानंतर मात्र स्किड झाले मात्र शेवटपर्यंत बॉल काही सोडला नाही. लगेच उचलून फेकलाय. विष्णू दादा होते त्या ठिकाणी. 40+ खेळाडू आहेत. लेजंड खेळाडू आणि चांगला फिटनेस दर्शवत असताना या पावसाळी रिव्हॉल्वर क्रिकेटमध्ये समीकरण आता अजून कठीण होते. 11:41. यावेळेस मात्र बीमर आणि बीमरवर आलेला हा एक उत्तुंग असा हा फटका. बॉल गेलाय सीमा रेषे पार आणि आता मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी हा षटकार पुरेसा आहे. 9 मध्ये 6 धावा मिळतात. 7 आणि इक्वेशन मध्ये होतोय हा बदलाव. 11 बॉल आणि आता 34ची गरज. झटक्यात 7 धावा आल्यात ऐरोली कोळीवाडा टीम साठी आणि हा षटकार खेचला तो म्हणजे मनोज चव्हाणने. आणि आता टीम मीटिंग करायला भाग पाडलंय. आपण पाहतोय गावदेवी दिवाळी टीमला कारण आता दबाव असणार आहे तो गोलंदाजावर. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवर मात्र अजून एखादा मोठा फटका बिग हिट आला तो मोमेंटम मात्र इथे निर्माण करू शकतो गावदेवी दिवाळी संघ आणि शिफ्ट करू शकतो हा सामना स्वतःच्या बाजूने. मनोज चव्हाणची खेळी निर्णायक असेल. अनिकेतची त्याला 7 निर्णायक असणार आहे. 11 बॉल 34. फ्री हिटचा बॉल. यावेळेस चांगला चेंडू. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर शरीरावर जाऊन आदळलाय. नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली आहे मात्र बॅकअप कोणतंही आलं नाहीये त्यामुळे यावेळेस मात्र येतोय हा डॉट बॉल. फ्री हिटच्या बॉलवर कोणती धाव येताना पाहायला मिळत नाहीये. 10 बॉल 34ची आवश्यकता. सामना थोडासा पुन्हा एकदा झुकत असताना गावदेवी दिवाळी टीमच्या बाजूने. क्रिकलावच्या माध्यमातून आपण पाहतोय घर बसल्या हे टेलिकास्ट. सचिन मुंडे टीम मच्छिंद्र स्मृती चषकाचं हे आयोजन क्रीडा स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. यावेळेस मात्र बॅकफुटवरनं उचललाय बॉल. हवे ते कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप झाली. जीवदान मिळत असताना पुन्हा एकदा एक संजीवनी मिळत असताना पुन्हा एकदा ती म्हणजे मनोज चव्हाणला. 2 धावांनी धावफलक 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 9 बॉल 32. 9 बॉल मध्ये 5 षटकार असं समीकरण आहे. हा चेंडू सोडून दिलाय. डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल. त्याच दरम्यान सन्माननीय श्रीनिवास पाटील दादांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. आम्ही त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर. श्रीनिवासजी पाटील दादा सहर्ष स्वागत आहे आपलं या क्रीडा स्पर्धेमध्ये मच्छिंद्र स्मृती चषक 2024. यावेळेस ओव्हर पिच बॉल. घणाघाती प्रहार आणि बॉलला पाठवलंय ते सीमा रेषा पार लॉंग ऑन क्लिअर करत हा येतो षटकार. चांगलं टायमिंग इथे आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मनोज चव्हाणच्या माध्यमातून फटका मारल्यानंतर पाहिलंही नाही चेंडूकडे त्याने कारण त्याला माहिती होतं हा चेंडू नक्कीच सीमारेषा पलीकडे जातोय. आता इक्वेशन मध्ये बदलाव. सामन्यामध्ये कलाटणी रंगत निर्माण झाली आहे कारण 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नको प्लीज. मनोज चव्हाण या क्रीडांगणावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्याने नोंदवलाय. भीम पराक्रम त्याच्या नावावर आहे आणि या मॅच मध्ये तशीच अपेक्षा असणार आहे कारण 8 बॉल 25 मध्ये 8 चेंडूमध्ये 4 षटकार पुरेसे आहेत सामना खिशात टाकण्यासाठी ऐरोली कोळीवाडाला. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी दिवाळे आपल्याला पाहायला मिळते थोडासा दडपणामध्ये आलाय आणि खास करून निखिल कोळीवर मात्र आता हे प्रेशर बिल्डअप झालंय कारण नो बॉल तो बीमर वालेला तो षटकार. त्यानंतर वाईड आला, डबल आली, डॉट बॉल आला, तदनंतर मात्र हा षटकार आणि प्रेशर निर्माण करत असताना 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका. गावदेवी दिवाळी संघ नक्कीच तुम्ही पाणी प्या मात्र
जास्त वेळ घेऊ नका. दमछाक झाली आहे गोलंदाजाची आणि मनोज चव्हाण सध्याच्या घडीला एक पाऊल पुढे, एक घर पुढे आणि त्याचा डॉमिनन्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 2 षटकार त्याच्या बॅटमधनं किंबहुना 3 षटकार या संपूर्ण इनिंग मध्ये आलेत. 8 बॉल 25. यावेळेस व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्सर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बाउन्स आणि व्हाईट बॉलने समीकरणामध्ये बदलाव. आता 8 बॉल 24 ची गरज. धावफलकामध्ये देखील होतोय बदलाव. 31 धावा धावफलकावर. चुरशीची लढत, कोणत्या क्षणी सामना कुठे फिरू शकतो. यावेळेस स्लोवर 1 बॉल, बॅट फिरवली मात्र अंतर जास्त पार केलं नाहीये आणि बॉल जात असताना डिक्लेअर मध्ये आता 7 बॉल 23 ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असणार आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा ठेवायच्या हे आता निश्चित करावं लागेल दोन्ही टीम्सला. कारण अंतिमचा बॉल हा महत्वाचा असणार. 7 चेंडू आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला नयन, जास्त वेळ नको, प्रत्येक बॉल नंतर डिस्कशन नको प्लीज. प्लीज कॉपरेट. आम्हाला माहिती आहे सामना महत्वाचा आहे. 7 चेंडू आणि 23 धावा. यावेळेस चांगला चेंडू, सुपर बॉलिंग. शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि शेवटच्या ओव्हर मध्ये आता धावा बनवायच्यात जिंकण्यासाठी ऐरोली कोळीवाडा टीमला, त्या म्हणजे 24. अफलातून डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बीट करून गेला बॅट्समनला हा चेंडू. गोलंदाज निखिल कोळी अंडर प्रेशर असताना हा डॉट बॉल हाताळलाय. तेवीस धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू डॉट आला. आम्ही थोडीशी दुरुस्ती आमच्या स्कोरिंग मध्ये करतोय. 6 बॉल आणि 23, 32 झाल्यात, 55 करायच्यात. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फक्त मिळेल सिंगल. इक्वेशन मध्ये पुन्हा बदलाव. आता सामना कोणाच्या बाजूने झुकणार आहे महत्वाचं. स्ट्रायकिंग एंडवर अनिकेत साळुंके. या मॅच मध्ये जास्त स्ट्राईक त्याच्या वाट्याला आली नाहीये. जास्तीत जास्त मनोज चव्हाणला आपण पाहिलं अटॅक करताना. 3 षटकार त्याच्या बॅटमधून. आता काय रणनीती घेऊन उतरलाय हा संघ पाहावं लागेल. यावेळेस मात्र चांगला फटका. मात्र दिशा काय सांगते घोषंगी क्षेत्रामध्ये. सिंगलने काही होणार नाहीये. षटकारांची सध्या आवश्यकता आहे ती म्हणजे ऐरोली कोळीवाडा टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34च्या घरामध्ये 34 आणि आता 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे 4 चेंडूंमध्ये. हा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू जर बीट केला तर सामना जवळ खेचून आणला जाऊ शकतो गावदेवी दिवाळी टीमच्या बाजूने. तर या बॉलवर बिग येणं गरजेचं आहे. कारण 4 बॉल 21 ची आवश्यकता आहे. नयन कोळी वारंवार बदलाव करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फील्ड सेटअप मध्ये. 4 चेंडू 21. शेवटचं षटक हातात असताना कुणाल कोळी याला आपण पाहतोय. समोर आहे तो अनिकेत साळुंके. चांगला चेंडू हाताळला. हाफ ट्रॅकर बॉल कमी गतीने टाकला, कनेक्ट झाला नाही. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे ओव्हर थ्रोची अजून एक मिळेल. 3 धावा मिळतील आणि आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 3 बॉल 18 ची गरज. सामना अजूनही जिवंत आहे. या बॉलवर सिंगल डबल आली असती तर हरकत नव्हती. मात्र आल्या 3 धावा आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत वाढत चालली आहे. सामन्याला मिळाली आहे कलाटणी. कारण 3 बॉल आणि आता 18 ची आवश्यकता आहे. 3 षटकार इथून मारले आणि ती जबाबदारी पार पाडायची आहे ती अनिकेत साळुंकेला. मनोज चव्हाण नॉन स्ट्राईक वर आहे. सेट बॅट्समन आक्रमक शैलीचा 3 षटकार मारून मात्र अनिकेतला जबाबदारी पारायची पार. चांगला चेंडू काढला. इथे महत्वाचा चेंडू बीट करून जातोय आणि येतोय हा डॉट बॉल.
आणि आता 2 बॉल 18. आता 2 चेंडू फक्त लीगल टाकायचे आहेत ते कुणाल कोळीला आणि सामना त्यांच्या बाजूने ऑलरेडी मात्र आलाय, जवळ जवळ झुकवलाय. दोन 18चा सामना. अजून एकदा बीट केलंय. आता औपचारिकतेमध्ये सामना. फक्त आता विजयाचा शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. काय सामना राहिलाय, काय गोलंदाजी पाहायला मिळाली कुणाल कोळीची. त्या अगोदर निलेश कोळी थोडासा प्रेशर मध्ये राहिला आणि तदनंतर मात्र हा सामना खिशामध्ये टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर षटकार येतोय, मात्र आता उशीर झालाय कारण हा सामना जिंकलाय तो अर्थातच गावदेवी दिवाळी संघाने आणि ऐरोली कोळीवाडा संघ मात्र पराभूत झालाय. आपण मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स करू, तत्पूर्वी करूया आपण काही सन्मान. आपल्या मुख्य व्यासपीठावर युवा उद्योजक या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय असे सन्माननीय भूषणजी पाटील साहेब